नमस्कार मंडळी. आपल्यातील जास्तीत जास्त लोकांना वाटत असतं की आपले प्रत्येक काम बेस्ट व्हावं आणि लोकांसोबत आपले रिलेशन खूप चांगले असावेत आणि त्यांच्याबरोबर आपण लोकांच्या आठवणीत राहावं आणि आपली संगतसोबत त्यांना आनंद देणारी ठरावी. तर या जगात कुणालाही इम्प्रेस करून त्याच्याकडून आपले काम काढून घेणे ही खरंच खूप उत्तम कला आहे. त्यासाठी काही तत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजेत. त्यामुळे तुम्ही समोरच्याला इम्प्रेस तर करालच, त्याचबरोबर तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्सही वाढेल आणि हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही या तत्त्वांना, या गोष्टींना स्वतःच्या दैनंदिन जीवनात उतरवाल. त्यातली पहिली अशी आहे की बोलण्यात गोडवा आणा. कुणालाही क्रिटिसाइज न करता, वेडंवाकडं न बोलता त्याच्याशी नम्रपणाने बोला. समोरच्या व्यक्तीला समजण्याचा प्रयत्न करा. हे जाणून घ्यायला पाहिजे की समोरचा व्यक्ती का असे बोलत आहे आणि का असे वागत आहे. जेव्हा तुम्ही लोकांना वाईट बोलायच्या किंवा चुगली करायच्या आधी त्याची सिच्युएशन समजून घेतली तर तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे तुम्ही समोरच्याला समजू शकाल. तसेच आयुष्यातील पेशन्स लेवलही तुमचा वाढेल. डायरेक्टली आपल्याबद्दल वाईट साईड बोललेलं, आपल्यातील कमतरता दाखवलेल्या कोणालाच आवडत नाहीत. पण हीच गोष्ट जर तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने सांगितली तर त्यांनाही ऐकायला चांगलं वाटेल आणि ते नाराज होण्याऐवजी तुमच्यावर भरोसा करू लागतील, विश्वास ठेवू लागतील. पुढचा मुद्दा आहे प्रामाणिकपणा. इतरांना इम्प्रेस करण्यासाठी तुमच्यात प्रामाणिकपणा असला पाहिजे. खऱ्या मनाने प्रामाणिकपणे समोरच्याच्या चांगल्या गुणांचे कौतुक केले पाहिजे, त्यांना प्रेरित केले पाहिजे. हा समोरच्या व्यक्तीला मोटिवेट करण्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे किंवा एक त्यातली ही उत्कृष्ट गोष्ट आहे. प्रत्येकाची वेळ काळानुसार त्यांच्यातील चांगल्या गुणांची, त्याने केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्याचे कौतुक केले की त्याचा आत्मविश्वास वाढतो. प्रत्येकालाच आपली स्तुती ऐकायला आवडते, त्याला खूप फ्रेश वाटतं, चांगलं वाटतं. पण तुमचे कौतुक किंवा तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या समोरच्याला जर नकली वाटल्या किंवा त्याला फेक वाटता कामा नये. म्हणजे ती स्तुती खोटी नसावी. जेव्हा तुम्ही कोणाची मनापासून स्तुती करता तेव्हा त्याचा सखोल परिणाम समोरच्यावर होत असतो. त्याचा इफेक्ट त्याच्यावर आयुष्यभरासाठी देखील होतो. तो तुम्हाला कधी विसरत नाही आणि अशातच जर तुम्ही कधी काळी कोणते काम त्याच्यावर सोपवले तर तो ते जबाबदारीने, विश्वासाने पूर्ण करतो. पुढचा मुद्दा आहे जिज्ञासा निर्माण करा. जे काम तुम्हाला इतरांकडून करवून घ्यायचे आहे त्याबद्दल समोरच्याच्या मनात त्या कामाबद्दल जिज्ञासा निर्माण करावी लागेल. त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांना तुम्हाला मोटिवेट करावं लागेल, जेणेकरून ते तुमच्यासोबत काम करायला तयार होतील. उदाहरणार्थ असे की तुमच्या मनात एक खूप चांगली आयडिया आहे आणि ते काम तुम्ही एकट्याने करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला इतर व्यक्तीच्या मनातही त्याबद्दल कुतूहल तसेच आपलेपणा निर्माण करावा लागेल. समोरच्याला तुम्हाला पटवून द्यावं लागेल आणि समोरच्याला ही तुमची आयडिया न वाटता त्याची स्वतःची आयडिया वाटावी आणि ते त्यावर काम करण्यासाठी पूर्णपणे तयार होतील. बऱ्याच प्रोफेशनल लोकांची ही काम करण्याची पद्धत आहे. पुढचा मुद्दा आहे समोरच्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट दाखवा. एखाद्या व्यक्तीला आपलेसे करण्यासाठी त्याचे नाव लक्षात ठेवून त्याला त्याच्या नावानिशी हाक मारा. प्रत्येकालाच आपले नाव खूप प्रिय असते. काही जण म्हणतात की नावात काय ठेवलं आहे हो, पण आपले नाव आपल्या आयुष्यात खूप मॅटर करते. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी स्वतःच्या नावाचे ब्रँड बनवलेले आहेत. तुमच्या नावाने लोक तुम्हाला ओळखतात. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही नावाने हाक मारली आणि काही सांगितले तर ती व्यक्ती पूर्ण लक्ष देऊन ते ऐकते. बऱ्याच वेळा असं असतं, मोठ्या पोस्टवर काम करणाऱ्या व्यक्ती आपल्यापेक्षा ज्युनियर असलेल्या, त्यांच्या खाली त्यांच्या अंडर काम करणाऱ्या लोकांची नावं लक्षात ठेवत नाहीत. पण जर का तुम्ही त्यांच्यासोबत किंवा तुमच्या अंडर काम करणाऱ्या लोकांची नावं लक्षात ठेवली तर त्यांना वाटतं की तुम्ही त्यांची व्हॅल्यू करता, त्यांचे अस्तित्व समजता, त्यांना महत्त्व देता आणि ते साहजिकच इम्प्रेस होतात आणि तुमचंही इम्प्रेशन वाढतं. पुढचा मुद्दा आहे समोरच्याची आवड लक्षात ठेवा. बोलताना समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडीचे विषय लक्षात घेऊन त्यांच्याशी बोला किंवा त्यांना बोलते करा.
त्यात त्यांना आनंद वाटून ते मोकळेपणाने तुमच्याशी बोलतील. काही व्यक्ती जेव्हा पहिल्यांदाच भेटतात तेव्हा ते फक्त स्वतःबद्दल बोलत राहतात. हे चुकीचं आहे. तुम्ही स्वतःबद्दलही बोला, तसे समोरच्याला बोलतं करून त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. कारण जोपर्यंत तुम्ही समोरच्याला ऐकून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही ओळखूच शकणार नाहीत की तो व्यक्ती कसा आहे. तर साहजिकच आपण जेव्हा इतरांनाही तेवढं व्हॅल्यू देतो तेव्हा ते आपल्याकडे इम्प्रेस होतात. आपलंही इम्प्रेशन वाढतं. आशा करते व्हिडिओतले विचार तुम्हाला नक्कीच आवडतील आणि मदतीचे ठरतील. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह विचारांसह. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.